शेरलॉक होम्स सर आर्थर कॉनन डॉयल यांचं हे काल्पनिक पात्र. लंडनमधला हा गुप्तहेर, त्याची तर्कशुद्ध विचारसरणी, कोणतंही गुपित उघड करण्यासाठीची त्याची खास पद्धत आणि एखादी समस्या कितीही जटिल असो ती सोडवण्यासाठी फॉरेन्सिक सायन्सचा केला जाणारा वापर, या गुणवैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेलं हे पात्र. आणि याच्यातल्या बहुतेक कथा कादंबऱ्या शेरलॉक होम्सचा साथीदार आणि मित्र डॉक्टर वॉटसन यांनी सांगितलेल्या आहेत. आज आपण ऐकणार आहोत त्या मूळ कथेचं नाव आहे दी ॲडव्हेंचर ऑफ 3 गॅरीडेब्स. लेखक अर्थातच सर आर्थर कॉनन डॉयल आणि त्याचा मराठी अनुवाद तिसरा गॅरीडेब. श्री विलास फडके यांनी हा अनुवाद केलाय. तर कथा ऐकूया. तिसरा गॅरीडेब, अनुवादक श्री विलास फडके. रसिक हो, अशाच उत्तमोत्तम कथा ऐकण्यासाठी कथा मंजिरी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि अर्थातच ही कथा आवडली तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तर ऐकूया तिसरा गॅरीडेब. ही कहाणी सुखांतिका ठरू शकते किंवा शोकांतिकाही. इथे एका माणसाला आपल्या अकलेची किंमत मोजावी लागली, मला थोडं रक्त सांडावं लागलं, तर तिसऱ्या एकाला कायद्याच्या अधीन व्हावं लागलं. तरीही मला त्यात सुखांतिकेची छटा जास्त दिसते. आता तुम्हीच वाचा आणि तुम्हाला काय वाटतं ते सांगा. तो दिवस माझ्या चांगला लक्षात आहे, कारण त्याच महिन्यात होम्सने नाईटहूड हा बहुमान स्वीकारण्यास नकार दिला होता. हा फक्त मी ओझरता उल्लेख करतोय. 1902च्या जून महिन्यातले अखेरचे दिवस. दक्षिण आफ्रिकेतलं युद्ध नुकतंच संपलं होतं. होम्सनी बरेच दिवस बिछाण्यात लोळण्यात घालवले होते. त्याला अधूनमधून असे झटके येत असत. आज सकाळी मात्र तो हातात कागदाची लांब लचक सुरळी नाचवत माझ्याकडे आला. त्याच्या डोळ्यात खुशीची चमक होती. वॉटसन, तुला 2 पैसे मिळवण्याची संधी आलीये बघ, तो म्हणाला. तू कधी गॅरीडेब हे नाव ऐकलंयस? मी सरळ नाही म्हणून उत्तर दिलं. मग तुला कुणी गॅरीडेब नावाचा इसम आढळला तर तुला घबाड लागेल. ते कसं काय? ती एक लांब लचक कहाणी आहे, काहीशी विचित्रही आहे. आतापर्यंत आपण अनेक प्रकरणं हाताळली, पण अशा तऱ्हेचा एकही इसम आढळला नाही. आता या नावाचा एक इसम आपल्याला भेटण्यासाठी येतोय. तोपर्यंत आपण या विषयावर बोलायचं नाही, पण अशी किती माणसं भेटतात ते बघू. माझ्या जवळच्या टेबलवर टेलिफोन डिरेक्टरी होती. काहीशा नाखुशीनंच मी ती उचलली आणि त्या विलक्षण नावाच्या शोधासाठी पानं उलटू लागलो. पण विशेष म्हणजे हे नाव मला त्याच्या योग्य जागी नेमकं सापडलं. मी खुशीने ओरडलो, होम्स, हे बघ, इथे सापडलं. होम्सनी माझ्या हातून डिरेक्टरी घेतली. गॅरीडेब एन, तो म्हणाला. 136 लिटिल रायडर स्ट्रीट, डब्ल्यू. माफ कर वॉटसन, पण हा गॅरीडेब मला माहित आहे. मला आलेल्या पत्रावर याचाच पत्ता आहे. म्हणजे आता आपल्याला पुढे आणखी शोधणं आलं. तेवढ्यात मिसेस हडसन एक व्हिजिटिंग कार्ड घेऊन आल्या. मी ते घेऊन त्यावर नजर टाकली. हे बघ होम्स, मी आश्चर्याने ओरडलो. हा एक वेगळा गॅरीडेब आहे, जॉन गॅरीडेब, कायदेतज्ञ, मूरव्हिले, कॅन्सस, USA. होम्स कार्ड बघून हसला. तरीही तुला प्रयत्न चालू ठेवायला लागणार वॉटसन, तो म्हणाला. या इसमाचा उल्लेखही पत्रात आहे, पण तो आजच भेटायला येईल अशी मात्र अपेक्षा नव्हती. तरी सुद्धा मला हवी असलेली बरीचशी माहिती तो पुरवू शकेल असं वाटतं. काही क्षणातच तो आलाही. हा कायदेतज्ञ जॉन गॅरीडेब बहुतेक अमेरिकन व्यावसायिकांप्रमाणे बेताच्या उंचीचा, गुबगुबीत अंगाचा आणि गुळगुळीत दाढी केलेला होता. त्याचा चेहरा एखाद्या निर्व्याज बालकासारखा हसतमुख होता. डोळे मात्र तेजस्वी आणि सावध होते. नजरेतले भाव क्षणाक्षणाला बदलत होते. त्याचे उच्चार अमेरिकन धाटणीचे होते, पण बोलण्यात असंबद्धता जराही नव्हती. मिस्टर होम्स, त्यांनी आमच्याकडे आळीपाळीने बघत विचारलं. ओ, तुम्ही अगदी फोटोतल्यासारखेच दिसता. माझ्या हे आधीच लक्षात यायला हवं होतं. हां, तुम्हाला माझे आडनाव बंधू नाथन गॅरीडेब यांचं पत्र मिळालंच असेल ना? तुम्ही आधी बसा तर खरं,
होम्स म्हणाला. मला तुमच्याशी खूप खूप बोलायचंय, असं म्हणून त्याने पुन्हा ती कागदाची सुरळी हातात घेतली. तुम्ही या पत्रात उल्लेख असलेले जॉन गॅरिडेप दिसता, पण तुम्ही तर इंग्लंडमध्ये काही काळ राहिला असावात असं वाटतं. तुम्ही असं कशावरून म्हणता? त्या इस्माने विचारलं. आता त्याच्या नजरेत संशय उमटल्याचं मला स्पष्टपणे दिसलं. कारण तुमचा सारा पोशाख इंग्रजी धाटणीचा आहे. यावर गॅरिडेबने बळबळ हसण्याचा प्रयत्न केला. तुमच्या कौशल्याबद्दल मी ऐकून होतो होम्स, पण त्याचा वापर माझ्यावरही होईल याची कल्पना नव्हती. पण तुम्ही हे कशावरून शोधून काढलं? तुमच्या कोटाच्या बाहीचं कटिंग, बुटांची पुढची ठेवण, हे प्रकार दुसरीकडे बघायला मिळणार नाहीत. मी ब्रिटनशी एवढा एकरूप झालो असेल याची कल्पना नव्हती. मी माझ्या व्यवसायानिमित्त काही दिवसांपूर्वी इथे आलो खरा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा पोशाख लंडनमध्येच शिवला आहे हे खरं आहे. एक गोष्ट खरी, तुमचा वेळ मौल्यवान आहे याची मला कल्पना आहे, आणि आपण इथे माझ्या पोशाखाविषयी गप्पा मारायला बसलो नाही. जरा तुमच्या हातात असलेल्या कागदपत्रांविषयी बोलूया. होम्सने आपल्या पद्धतीने त्याला गोंधळवून टाकलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती. जरा धीरानं घ्या मिस्टर गॅरिडेब, माझा मित्र समजुतीच्या सुरात म्हणाला. हे डॉक्टर वॉटसन सांगतील तुम्हाला. माझी ही बोलण्याची पद्धत उपयोगी असल्याचंच पुढे सिद्ध होतं. पण मिस्टर नॅथन गॅरिडेब तुमच्याबरोबर का नाही आले? पण त्यांनी या प्रकरणात तुम्हाला ओढलंच कशाला? जॉन गॅरिडेबने अचानक संतापून विचारलं. तुमचा याच्याशी संबंधच काय? हा 2 सभ्य गृहस्थांमधला साधा सरळ व्यवहार आहे. तरीही त्यांना गुप्तहेराची मदत घ्यावीशी वाटली. आज सकाळी मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी हा नसता उद्योग केल्याचं मला सांगितलं, म्हणून मी इथे आलो. खरं तर मला हा प्रकार अजिबात आवडलेला नाही. पण यात तुम्हाला राग येण्यासारखं काय आहे? माहिती गोळा करणं हा माझा व्यवसाय आहे, म्हणून त्यांनी माझी मदत मागितली. यात झाला तर तुम्हा दोघांचा फायदाच आहे. आता आमच्या पाहुण्याचा राग जरा निवळलेला दिसला. तसं असेल तर गोष्ट वेगळी, तो म्हणाला. आज सकाळी मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी गुप्तहेराची मदत मागितली असल्याचं सांगितलं. मी तुमचा पत्ता घेतला आणि इकडे आलो. मला या कामी पोलिसांची लुडबुड नकोय, पण तुम्ही आम्हाला केवळ माणूस शोधण्यात मदत करणार असाल तर त्यात काहीच नुकसान नाही. छान, तुमची समजूत पटली हे बरं झालं, होम्स म्हणाला. आता तुम्ही इथे आलाच आहात तर हे सगळं प्रकरण नीट समजावून सांगा. माझ्या या मित्राला त्याविषयी काहीच माहीत नाही. यावर गॅरिडेबने माझ्याकडे काहीशा संशयाने बघितलं. त्यांना कळणं आवश्यक आहे का? त्यांनी विचारलं. आम्ही नेहमी बरोबरच काम करतो. खरंय, यात गुप्तता बाळगण्यासारखं काहीच नाही. मी तुम्हाला थोडक्यात सारं काही सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही कॅन्ससहून आला असतात तर अलेक्झांडर हॅमिल्टन गॅरिडेब कोण हे तुम्हाला सांगण्याची गरज पडली नसती. त्यांनी जमिनीच्या खरेदी विक्रीत आणि पुढे शिकागोमध्ये गव्हाच्या शेतीत भरपूर पैसा मिळवला. या पैशातून त्यांनी जवळजवळ तुमच्या एका परगण्या एवढी जमीन खरेदी केली. आर्कान्सास नदीपासून पश्चिमेला फोर्ट डॉजपर्यंत ही जमीन पसरलेली आहे. त्यात शेत जमीन आहे, कुरणं आहेत, जंगलं आहेत, खनिजं आहेत. थोडक्यात म्हणजे मालकाला कोट्यवधी डॉलर्स मिळवून देणारी ही जमीन आहे. त्यांना मूलबाळ किंवा जवळचे नातेवाईक कुणीही नव्हते. असले तरी ते माझ्या ऐकिवात नाही. मात्र त्यांना आपल्या या जगावेगळ्या नावाचा विलक्षण अभिमान होता. म्हणूनच आम्ही एकत्रित आलो. मी टोपेकामध्ये वकिलीचा व्यवसाय करीत होतो आणि अचानक हे वृद्ध गृहस्थ माझ्यासमोर येऊन उभे राहिले. आपला एखादा आडनाव बंधू शोधण्यासाठी त्यांचा जीव कासावीस झाला होता. हे हवं तर त्यांचं खूळ म्हणा, पण जगात आणखी एखादा गॅरिडेब असता तर तो त्यांना हवा होता. आणखी एक गॅरिडेब शोधून आणा, त्यांनी हुकूमच सोडला. यावर मला भरपूर कामं आहेत, जगभर गॅरिडेबचा शोध घेत सारं आयुष्य कुठे घालवू, असं मी त्यांना विचारलं. ते मला काही माहीत नाही. माझ्या योजनेप्रमाणे तुम्हाला सारं करावंच लागेल. त्यांनी दमच भरला. मला वाटलं ते चेष्टा करतायत, पण ते मनापासून आणि तळमळीने बोलत होते हे लवकरच उघडकीस आलं. या भेटीनंतर वर्षभरातच त्यांचं निधन झालं. त्यांनी आपलं इच्छापत्र मागे सोडलं होतं.
अख्ख्या कॅन्सस राज्यात असलं विचित्र इच्छापत्र कुणीही केलं नसेल. त्यांनी आपल्या मालमत्तेचे 3 भाग केले होते. त्यापैकी एक मला मिळणार होता. मात्र त्याकरता एक अट होती. ती म्हणजे दुसऱ्या 2 हिश्श्यांसाठी मला आणखी 2 गॅरीडेब शोधून काढावे लागणार होते. प्रत्येकाला $50 लाख मिळणार होते, पण त्याकरता 3ही गॅरीडेब एकत्र येणं अत्यावश्यक होतं. हे तर चांगलंच मोठं घबाड होतं. त्यामुळे मी माझा वकिलीचा व्यवसाय तात्पुरता बंद ठेवला आणि गॅरीडेबच्या शोधासाठी बाहेर पडलो. अमेरिकेत मला एकही गॅरीडेब मिळाला नाही. मी अगदी सारा देश विंचरून काढला. मग मी आपल्या मायदेशी आलो. इथे मला टेलिफोन डिरेक्टरीत एक नाव सापडलं. मी 2च दिवसांपूर्वी त्यांना जाऊन भेटलो आणि सगळी परिस्थिती समजावून सांगितली. हा माणूसही माझ्याप्रमाणे सडाफटिंग आहे. त्याच्या नातेवाईकात काही महिला आहेत, पण पुरुष मात्र एकही नाही. इच्छापत्रानुसार 3ही गॅरीडेब पुरुष असणं आवश्यक आहे. साहजिकच आम्हाला 3रा गॅरीडेब शोधणं आलं. या कामी तुम्ही आम्हाला मदत केलीत तर तुमचा होईल तो मोबदला द्यायची आमची तयारी आहे. वॉटसन, होम्स किंचित हसून म्हणाला, मी तुला आधीच म्हणालो होतो ना की हे प्रकरण काहीसं विचित्र आहे म्हणून. पण काय हो वकील साहेब, तुम्ही याकरता वर्तमानपत्रात छोटीशी जाहिरात का नाही देत? दिली होती मिस्टर होम्स, पण तिलाही काही प्रतिसाद मिळाला नाही. अरे रे, खरोखरच मोठं कठीण काम आहे. तरी मी प्रयत्न करून बघतो. आपण टोपेकाहून आला असं म्हणालात ना? त्यावरून आठवण झाली. तिथे एकाशी माझा पत्रव्यवहार होत असे. आता ते हयात नाहीत. त्यांचं नाव डॉक्टर लिझँडर स्टार. 1890 साली ते तिथले नगराध्यक्ष होते. डॉक्टर लिझँडर स्टार, गॅरीडेब म्हणाला. वा, त्यांचं नाव तिथे अजूनही आदराने घेतलं जातं. ठीक आहे मिस्टर होम्स, या कामी काय प्रगती होते ते आम्ही तुम्हाला कळवूच. बहुतेक 1-2 दिवसात काहीतरी समजेल. एवढं बोलून त्या अमेरिकन वकिलाने आमचा निरोप घेतला. होम्सने आपला पाईप पेटवला आणि थोडा वेळ गप्प बसला. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं गूढ हास्य होतं. काय झालं? अखेर मीच विचारलं. मला मोठं नवल वाटतं वॉटसन, फार नवल वाटतं. कशाचं? होम्स तोंडातला पाईप काढून बोलू लागला. हा माणूस एवढा थापांमागून थापा का मारीत असावा? खरं तर मी त्याला तसंच थेट विचारणार होतो, पण म्हटलं त्याला आपल्याला उल्लू बनवण्यात आनंद मिळतोय तो मिळू द्यावा. त्याच्या कपड्यांवरून तो वर्षभर तरी इंग्लंडमध्ये राहत असावा हे स्पष्ट दिसतं. पण तो मात्र आपण अलीकडेच अमेरिकेतून लंडनला आल्याचा दावा करतो. ती वर्तमानपत्रात जाहिरात दिल्याची ही थापच. अशा जाहिराती मी चुकवत नाही याची तुला कल्पना आहेच. सर्वात कळस म्हणजे टोपेका इथले डॉक्टर लिझँडर स्टार. अशा नावाची कोणीही व्यक्ती मला माहीत नाही आणि हा मात्र त्याचा जय जयकार चालू असल्याचं सांगतो. थोडक्यात म्हणजे हा इसम नखशिखांत खोटारडा आहे. हा माणूस मूळचा अमेरिकेचा आहे हे खरं, पण काही काळ लंडनमध्ये राहिल्यामुळे त्याचे उच्चार जरा सुधारले. त्याची नक्की चाल काय आहे? या गॅरीडेबच्या शोधामागे त्याचा काय उद्देश आहे? हा माणूस बदमाश आहे हे गृहीत धरूनच आपल्याला काम सुरू केलं पाहिजे. हा दुसरा गॅरीडेब तरी खरा आहे की नाही कुणास ठाऊक. जरा त्याला फोन लाव बघू. त्याप्रमाणे मी फोन लावला. पलीकडून अत्यंत हळूहळू आणि कापरा आवाज ऐकू आला. होय, मी नाथन गॅरीडेब बोलतोय. मिस्टर शेरलॉक होम्स आहेत का? मला त्यांच्याशी 2 शब्द बोलायचे आहेत. मी होम्सच्या हातात फोन दिला आणि त्यांचे एकतर्फी संभाषण ऐकू लागलो. होय, ते इथे आले होते. तुम्ही त्यांना ओळखत नव्हता असं समजलं. किती दिवस झाले? फक्त 2 दिवस. होय, निश्चितच. मोठा आकर्षक प्रस्ताव आहे. तुम्ही आज संध्याकाळी घरी असाल का? तुमचे आडनाव बंधू त्यावेळी तिथे नसतील ना? छान, मग आम्ही तिकडे येतो. ते नसताना आपल्याला जास्त मोकळेपणाने बोलता येईल. डॉक्टर वॉटसन माझ्याबरोबर येणार आहेत. तुमच्या पत्रावरून तुम्ही फारसे बाहेर पडत नाही हे लक्षात आलं. ठीक आहे, ठीक आहे. आम्ही 6च्या सुमारास येतो. आणि हे त्या अमेरिकन वकिलाला सांगण्याची गरज नाही. हां, छान. सुदैवाने संध्याकाळचं हवामान चांगलं होतं. छोटा रायडर स्ट्रीट म्हणजे एगवेअर रोडची आडगल्ली,
पण तीही मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी झळाळून निघाली होती. पत्रात उल्लेख केलेलं घर जुन्या जॉर्जियन पद्धतीचं विटांचं होतं. तळमजल्यावर 2 खिडक्या दिसत होत्या. नाथन गॅरिडेव या तळमजल्यावरच राहत होते. त्या खिडक्याही त्यांच्याच मोठ्या खोलीच्या होत्या. आम्ही जात असताना होम्सनी छोट्या पितळी पाटीकडे माझं लक्ष वेधलं. तिच्यावर त्यांचंच नाव कोरलेलं होतं. पाटी फारच जुनी दिसते. तिच्या कळकट अवताराकडे बोट दाखवून होम्स म्हणाला, हे नाव मात्र त्यांचं खरंखुरं आहे. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. इमारतीला सामायिक जिना होता. खालच्या वरांड्यात रहिवाशाच्या नावांच्या पाट्या होत्या. काही नावं कार्यालयांची होती तर काही रहिवाशांची. परिवारांऐवजी ब्रह्मचार्यांची संख्या जास्त दिसत होती. आमच्या ग्राहकांनी स्वतःच दरवाजा उघडला आणि मोलकरीण 4 वाजताच गेल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. नाथन गॅरिडेव चांगले उंच, सडपातळ, पाठीला किंचित पोक आलेले होते. डोक्याला टक्कल होतं. त्यांनी वयाची 60 ओलांडली असावी. फिकुटलेला खप्पड चेहरा आणि डोळ्यांवर भला मोठा चष्मा. त्यांनी बोकडासारखी छोटी दाढीही ठेवली होती. एकूण अवतारावरून ते काहीसे चक्रम पण सज्जन वाटत होते. त्यांची खोलीही त्यांच्यासारख्याच विचित्र वस्तूंनी भरली होती. छोटंसं संग्रहालय म्हटलं तरी चाललं असतं. खोली चांगली रुंद आणि उंच होती. सर्वत्र कपाटं आणि मांडण्या होत्या आणि त्यात भूगोल आणि शरीरशास्त्रासंबंधी वस्तू ठासून भरल्या होत्या. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला फुलपाखरं आणि पतंग टोचलेल्या शोकेसेस होत्या. खोलीच्या मधोमध भलं मोठं टेबल होतं. त्यावर तरतऱ्हेच्या भांड्यांचे अवशेष होते आणि त्यातच एक शक्तिशाली दुर्बीणही ठेवलेली होती. मी सभोवताली नजर फिरवली आणि त्या इसमाला किती विषयात रस आहे हे बघून चकितच झालो. जुन्या नाण्यांचा संग्रह होता. टेबलामागच्या कपाटात अस्थींचे दगडावर उमटलेले ठसे म्हणजे फॉसिल्स होते. त्यांच्यावर प्लास्टरपासून बनवलेले कवट्यांचे नमुने होते. त्यांच्यावर निअँडरथाल, हेडलबर्ग, क्रॉन्गनॅन अशा मानव वंशाच्या नावांच्या चिठ्ठ्या चिकटवल्या होत्या. त्यांना अनेक विषयात रस असावा हे स्पष्ट दिसत होतं. आत्ता आमच्यासमोर उभे असतानाही ते शॅमॉय लेदरनं एका नाण्याला पॉलिश करत होते. हे त्या काळातील सर्वोत्कृष्ट नाणं आहे, ते आम्हाला म्हणाले. आपण बसा ना मिस्टर होम्स. मी जरा टेबलावरचा हा हाडांचा ढिगारा बाजूला करतो आणि आपण डॉक्टर वॉटसन ना, जरा ही जपानी सुरई बाजूला करायला मदत करता का? या आजूबाजूला साऱ्या मला आवड असणाऱ्या वस्तू आहेत. डॉक्टरांनी मला बाहेर न पडण्यावर लांबलचक प्रवचन झोडलंय, पण इथे एवढं काम असताना मी बाहेर जाईनच कशाला? या कपाटात भरलेल्या वस्तूंच्या याद्या करण्यातच माझे 3 महिने जातील. होम्सनी कुतूहलाने एकदा सर्व खोलीवरून नजर फिरवली. तुम्ही कधीही खोली बाहेर पडत नाही असं म्हणता? त्याने विचारलं. तसा अधूनमधून सॉथबी किंवा ख्रिस्तीकडे जातो, दुर्मिळ वस्तूंचे लिलाव असतात तेव्हा. पण एरवी सहसा बाहेर पडतच नाही म्हटलं तरी चालेल. तशी माझ्या अंगात फारशी ताकद नाही आणि हे संशोधन मला गुंतवून ठेवतं. पण आपलं नशीब फळफळलं हे ऐकल्यावर मला आश्चर्याचा केवढा सुखद धक्का बसला असेल याची कल्पना करा मिस्टर होम्स. फक्त आणखी एक गॅरिडेव मिळण्याची खोटी आहे आणि तसा तो मिळेल याची मला खात्री आहे. मला एक भाऊ होता, तो मेला आणि महिला नातेवाईकांचा काही उपयोग नाही. पण जगात कोणीतरी गॅरिडेव असेलच की. तुम्ही अशी विचित्र प्रकरणं हाताळता असं ऐकलं म्हणून मी तुमच्याशी संपर्क साधला. तसा हा अमेरिकन माणूसही चांगला वाटतो. मला त्याचा सल्ला आधी मानला पाहिजे, पण मी मला योग्य वाटलं ते केलं. तुम्ही खरोखरच योग्य तेच केलं, होम्स म्हणाला. पण तुम्हाला खरोखरच त्या अमेरिकेतील मालमत्तेत रस आहे? मुळीच नाही सर. मला माझा हा खजिना सोडून कशातही रस नाही. पण या अमेरिकन सद्गृहस्थानं हा व्यवहार पूर्ण झाल्यावर माझा हिस्सा विकत घेण्याची तयारी दाखवली. त्याकरता तो मला $50 लाख द्यायला तयार आहे. या पैशातून मला हव्या असणाऱ्या अशा डझनभर तरी वस्तू घेता येतील. आज माझ्याजवळ 100 पाऊंड सुद्धा नाहीत. मी अशा छोट्या संग्रहावर समाधान का मानू? हा पैसा मिळाला तर मी माझं नाव अमर होईल
असं संग्रहालय उभारेन. चष्म्याआडील त्याचे डोळे उत्साहानं चमकत होते. तिसरा गॅरीडेप शोधण्यात ते प्रयत्नात काहीही कसूर ठेवणार नाहीत हे स्पष्टपणे दिसून येत होतं. मी केवळ आपला परिचय व्हावा म्हणून इथे आलो होतो आणि तुमच्या अभ्यासात व्यत्यय आणण्याची मला अजिबात इच्छा नाही, होम्स म्हणाला. ज्यांच्याशी आपल्याला व्यवहार करायचा आहे त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधणं मी नेहमीच कर्तव्य समजतो. आपली बरीचशी माहिती माझ्याजवळ आहेच. त्या अमेरिकन वकिलानेही त्यात थोडीशी भर घातली. आता फक्त काही प्रश्न विचारायचे. माझ्या समजुतीनुसार ह्या आठवड्यापर्यंत तुमचा त्यांचा परिचय नव्हता. खरं आहे. गेल्या मंगळवारीच ते मला भेटले. ते तुमच्याशी आमच्या आज झालेल्या भेटीबद्दल बोलले? हो. तुमच्याकडून ते सरळ माझ्याकडे परत आले. संतापलेले दिसत होते. त्यांनी संतापण्याचं कारण काय? त्यांच्या अभिमानाला ठेच लागली म्हणे. पण इथून जाताना मात्र त्यांचा राग निवळला होता. पुढे काय करायचं ते त्यांनी सुचवलं? नाही. त्यांनी तुमच्याकडे काही पैसे मागितले? नाही सर, कधीच नाही. त्यांच्या योजनेत शंका घेण्यासारखं काही आढळलं नाही? नाही, मुळीच नाही. मी टेलिफोनद्वारा तुमच्याशी भेटण्याची वेळ ठरवली याविषयी तुम्ही त्यांच्याशी बोललात? हो. होम्स काही वेळ विचारात गढला. तो काहीसा गोंधळलाय हे त्याच्या चेहऱ्यावरून कळून येत होतं. तुमच्या या संग्रहात एखादी मौल्यवान वस्तू आहे? कुठली हो? मी काही श्रीमंत माणूस नाही. हा संग्रह चांगला आहे, पण त्यात किमती वस्तू एकही नाही. तुम्हाला चोरीची भीती वाटत नाही? अजिबात नाही. तुम्ही किती दिवस इथे राहतात? जवळजवळ 5 वर्ष. होम्सच्या या उलट तपासणीत व्यत्यय आला, जोरजोरात दार ठोठावण्यानं. नाथन गॅरीडेबनी दरवाजाची कडी काढताच तो अमेरिकन वकील आत घुसलाच. अरे वा, तुम्हीही इथे आहात वाटतं. तो हातातलं वर्तमानपत्र नाचवत म्हणाला. कधी एकदा तुम्हाला गाठतो असं झालं होतं. तुमचं अभिनंदन नाथन गॅरीडेब. आता तुम्ही श्रीमंत झालात. आपला शोध संपला. मिस्टर होम्स, तुम्हाला उगीचच त्रास झाला याचं वाईट वाटतं. त्याने हातातलं वर्तमानपत्र नाथन गॅरीडेबला दिलं. त्यातल्या एका जाहिरातीभोवती चौकट केली होती. नाथन गॅरीडेब ती वाचू लागले आणि मी आणि होम्स त्यांच्या खांद्यावरून डोकावू लागलो. ती जाहिरात पुढील प्रमाणे होती. हॉवर्ड गॅरीडेब, नांगरणी, खुरपणी, मळणी, भारे बांधणे आणि शेतीसाठी लागणारे नांगर, कुदळी, फावडी, टिकाव, छोट्या गाड्या तयार करणार आणि दुरुस्त करणार. आर्टेशियन विहिरींसाठी अंदाजे खर्च सांगणार. पुढील पत्त्यावर प्रत्यक्ष भेटा अथवा लिहा. ग्रॉसवेनर बिल्डिंग, ॲस्टन. छान. म्हणजे आपल्याला तिसरा गॅरीडेब मिळाला म्हणायचा. नाथन गॅरीडेब उत्साहाने म्हणाले. मी बर्मिंगहॅममध्ये चौकशी करत होतो. तिथल्या माझ्या माणसाने स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीचं हे कात्रण पाठवलं. आता आपल्याला घाई करून हा व्यवहार एकदाचा पुरा केला पाहिजे. मी या माणसाला पत्र पाठवून उद्या दुपारी 4 वाजता तुम्ही त्याला त्याच्या ऑफिसमध्ये भेटाल असं कळवलंय. मी जाऊ म्हणता? तुम्हाला काय वाटतं मिस्टर होम्स, तेच चांगलं होणार नाही का? बोलून चालून मी एक अमेरिकन उपरा. त्यांनी माझ्या कहाणीवर का विश्वास ठेवावा? या उलट तुम्ही ब्रिटिश आहात. तुम्हाला इथे लोक ओळखतात. तुमच्यावर तो विश्वास ठेवणारच. तसा मीही आलो असतो तुमच्याबरोबर, पण मला उद्या भरपूर काम आहेत. त्यातून काही अडचण आली तर तुमच्या मदतीला मी आहेच. पण मी कित्येक वर्षात एवढा प्रवास केलाच नाही. त्यात अवघड असं काही नाही मिस्टर गॅरीडेब. इथून 12 वाजता निघायचं म्हणजे 2 वाजून गेल्यावर तुम्ही तिथे पोचाल. तुम्ही त्याच रात्री परतही येऊ शकता. तुम्ही फक्त या माणसाला गाठायचं, त्याला सगळी परिस्थिती समजावून सांगायची आणि तो अस्तित्वात असल्याचा पुरावा म्हणून त्याचं प्रतिज्ञापत्र घ्यायचं. मी एवढा अमेरिकेहून इथे आलो आणि तुम्हाला स्वतःच्या फायद्यासाठी 100 मैल जावत नाही? त्याने काहीसं चिडून विचारलं. यांचं म्हणणं बरोबर आहे, होम्सने दुजोरा दिला. यावर नाथन गॅरीडेबनी हताशपणे खांदे उडवले. ठीक आहे, तुमचा आग्रहच आहे तर जातो बापडा, ते म्हणाले. तुम्ही माझ्यासाठी एवढं काही केलंय की तुम्हाला नाही म्हणणं माझ्या जीवावर येतं.
ठीक आहे, मग ठरलं तर, होम्स म्हणाला. यातून काय निष्पन्न होतं ते तुम्ही मला कळवालच. ती जबाबदारी माझी. अमेरिकन आपल्या घड्याळावर नजर टाकून म्हणाला. मला आता निघालं पाहिजे. मी उद्या येतो आणि तुम्हाला बर्मिंगहॅमला जाण्यासाठी मदत करतो मिस्टर नाथन. मिस्टर होम्स, तुम्ही माझ्या बाजूला येताय का? नाही? बरं, मग येतो मी. उद्या रात्रीपर्यंत तुम्हाला आमच्याकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तो अमेरिकन गेला तसा होम्सचा चेहरा नेहमीसारखा झाला. इतका वेळ पसरलेलं विचारांचं जाळं अदृश्य झालं होतं. मला तुमचा हा संग्रह नजरेखालून घालण्याची इच्छा आहे मिस्टर गॅरीडेव, तो म्हणाला. माझ्या व्यवसायात सर्व प्रकारची माहिती उपयोगी पडते आणि तुमच्याजवळ तर हे मोठं भांडारच आहे. पुन्हा एकदा आमच्या ग्राहकाचे डोळे उत्साहाने लुकलुकू लागले. मी आपल्या हुशारीबद्दल नेहमीच ऐकून आहे, ते म्हणाले. तुम्हाला वेळ असेल तर मी स्वतः सगळं हिंडून दाखवतो. माफ करा, आत्ता मला वेळ नाही, पण तुम्ही सारी विगतवारी केली आहे आणि प्रत्येक वस्तूवर नावाची चिठ्ठी लावली आहे. त्यामुळे तुमच्या मदतीची तशी आवश्यकता नाही. समजा मी उद्या येऊ शकलो तर त्यांच्यावर नजर टाकायला तुमची हरकत नाही ना? अजिबात नाही. आपण जरूर येऊ शकता. मात्र त्यावेळी खोली बंद असेल. मिसेस सॉन्डर्स 4 वाजेपर्यंत तळघरात असतात. त्या त्यांच्याजवळच्या चावीनं तुम्हाला खोली उघडून देतील. बहुतेक उद्या दुपारी मी मोकळा असेन. आपण मिसेस सॉन्डर्सना कल्पना देऊन ठेवलीत तर बरं होईल. आत्ता आठवलं म्हणून विचारतो, हे घर तुम्ही कुणामार्फत घेतलं? नाथन गॅरीडेव या अचानक आलेल्या प्रश्नामुळे चकित झालेले दिसले. एग्वेर रस्त्यावरील होलोवे अँड स्टील मार्फत. आपण हे कशासाठी विचारता? जुन्या वास्तू बघितल्या ना की माझी पुरातत्वशास्त्राची आवड जागी होते, होम्स हसून म्हणाला. हे घर क्वीन ॲनीच्या काळातलं आहे की जॉर्जच्या, हे मला जाणून घ्यायचं होतं. जॉर्जच्या, शंकाच नको. असं मला ते त्याहीपेक्षा जुनं वाटलं. जाऊ दे, त्याची सहज खात्री करून घेता येईल. आता येतो आम्ही. आपला बर्मिंगहॅमचा दौरा यशस्वी हो. दलालाचं ऑफिस जवळच होतं, पण ते नेमकं त्या दिवशी बंद होतं. म्हणून आम्ही सरळ बेकर स्ट्रीटवर परत आलो. रात्रीचे जेवण होईपर्यंत होम्सनी या विषयावर शब्दही काढला नाही. ही समस्या जवळजवळ सुटल्याच जमाय, तो म्हणाला. तुझ्याही डोक्यात काहीतरी कल्पना आली असेलच ना? छे, मला शेंडा बुडखा सुद्धा समजला नाही. शेंडा हाती आलाय, बुडखा उद्या येईल. तुला त्या जाहिरातीत विशेष काय आढळलं? नांगर म्हणजे प्लाव या शब्दाचं स्पेलिंग चुकीचं आढळलं. त्याचं स्पेलिंग आहे PLOUGH. म्हणजे तुझ्या लक्षात आलं तर. तुझ्यात दिवसेंदिवस चांगलीच सुधारणा होतीये वॉटसन. तो शब्द आपल्या दृष्टीने चुकलाय, पण अमेरिकन इंग्लिशच्या दृष्टीने बरोबर आहे. PLOGH. छापणाऱ्याने मजकूर आला तसा छापला. त्याप्रमाणेच बकबोर्ड, आर्टेशियन विहीर हे प्रकारही अमेरिकेतच आढळतात. थोडक्यात म्हणजे इंग्लंडमधल्या संस्थेनं दिलेली ही अमेरिकन जाहिरात आहे. यावर तुला काय म्हणायचंय? ही त्या अमेरिकन वकिलानंच दिली असणार, पण कशासाठी? त्याचा खुलासा अनेक प्रकाराने करता येईल. मुख्य म्हणजे त्याला या नाथन गॅरीडेवला बर्मिंगहॅमला पाठवायचं होतं, हे अगदी स्पष्ट आहे. तिथे जाऊन काहीही सापडणार नाही असं मी सांगणारच होतो, पण नंतर मनात आलं की ते जातायत हे एका परीने चांगलंच आहे. उद्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल वॉटसन. होम्स सकाळी लवकर उठून बाहेर गेला. जेवणाच्या वेळी तो परत आला तेव्हा त्याचा चेहरा गंभीर दिसत होता. हा मामला माझ्या अंदाजापेक्षा जास्तच गंभीर निघाला वॉटसन, तो म्हणाला. यात धोका आहे. वॉटसन, आतापर्यंत मी तुला चांगला ओळखतो, पण तरीही इथे आपल्या जीवालाही धोका आहे याची तुला कल्पना असलेली चांगली. ही काही आपली धोक्याला सामोरं जाण्याची पहिलीच वेळ नाही होम्स, आणि अखेरचीही असणार नाही. पण यावेळी निश्चित कसला धोका आहे? आपली गाठ एका खुनी बदमाशाशी आहे. हे वकील महाशय जॉन गॅरीडेव यांची मला खरी ओळख पटली आहे. तो म्हणजे दुसरा तिसरा कुणीही नसून खून खराब्यासाठी कुविख्यात खुनी इव्हान्स आहे. अजूनही मला नीटचा उलगडा नाही झाला.
खरंय, तुझ्या व्यवसायात अशा तऱ्हेची माहिती लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. येता येता मी स्कॉटलंड यार्डच्या ऑफिसमध्ये शिरून आपला मित्र लेस्ट्रेड याला भेटलो. कधी कधी आपली मनोदेवता आपल्याला सावध करते. त्याप्रमाणे वागलो तर आपला फायदाच होतो. तसंच आज मला वाटलं की त्यांच्या रेकॉर्डला या अमेरिकन वकिलाची माहिती मिळते का ते बघावं, आणि तिथल्या गुन्हेगारांचं रेकॉर्ड बघताच वकिलाचा हसतमुख चेहरा समोर आला. तिथे त्यांनी जेम्स विंटर उर्फ मोरक्रॉफ्ट उर्फ खुनी इव्हान्स अशी नावं धारण केली आहेत. असं बोलत होम्सने खिशातून एक लखोटा बाहेर काढला. हे बघ, मी त्याची थोडीशी माहिती लिहून आणली आहे. वय 45, शिकागोचा रहिवासी, अमेरिकेत तिघांना गोळ्या घालून मारलं. राजकीय पुढाऱ्याच्या मदतीने तो तिथून पळाला. 1893 साली लंडनला आला. वॉटरलू रोडवरील एका नाईट क्लबमध्ये पत्त्याचा जुगार खेळत असताना त्यांनी गोळी घालून एका इसमाला मारलं, परंतु पहिला हल्ला मयत इसमानेच केल्याचं सिद्ध झाल्यामुळे इव्हान्सला सौम्य शिक्षा झाली. मयत इसमाचं नाव रॉजर प्रिस्कॉट असल्याचं समजलं. तो शिकागोमध्ये बनावट नोटा आणि नाणी बनवण्यासाठी प्रसिद्ध होता. खुनी इव्हान्स 1901 साली तुरुंगातून सुटला तेव्हापासून पोलीस त्याच्यावर नजर ठेवून आहेत, पण अजूनपर्यंत तरी तो शांत जीवन जगत आहे. अत्यंत धोकादायक इसम, सतत पिस्तूल बरोबर बाळगत असतो आणि ते केव्हाही वापरण्याची तयारी असते. अशा इसमाशी आपली गाठ आहे वॉटसन, हे लक्षात घे. पण आत्ता त्याचा काय डाव आहे? तो हळूहळू उघड होऊ लागलाय. मी घरांची खरेदी विक्री करणाऱ्या दलालाकडे गेलो होतो. आपल्याला नाथन गॅरेडेबनी सांगितलं ना की ते तिथे 5 वर्ष राहत आहेत. त्यापूर्वी वर्षभर ते मोकळंच होतं. त्याही पूर्वी तिथे वॉल्ड्रन नावाचा एक इसम राहत होता. दलालाच्या ऑफिसमधल्या माणसांना तो चांगला आठवतो. हा वॉल्ड्रन एकाएकी नाहीसा झाला आणि पुढे त्याच्याविषयी काहीही समजलं नाही. तो रंगाने काळा, चांगला उंच आणि दाढीवाला इसम होता. स्कॉटलंड यार्डमधून मिळालेल्या माहितीनुसार इव्हान्सनं मारलेला प्रिस्कॉटही काळा, उंच आणि दाढी राखलेला होता. आता जरा तर्क लढवला तर हा प्रिस्कॉटच आपल्या भोळ्या भाबड्या गॅरेडेबच्या जागेत राहत होता असं म्हणायला हरकत नाही. इथपर्यंत तरी सगळे दुवे बरोबर जुळतात. मग पुढे काय? आपण तिथे जायचं आणि काय होईल ते प्रत्यक्ष बघायचं. असं म्हणून त्यांनी टेबलाच्या खणातून रिव्हॉल्वर काढलं आणि माझ्या हाती दिलं. माझं माझ्याजवळ आहे. आपला अमेरिकन पाहुणा त्याच्या मूळ नावाला जागला तर आपण सज्ज असलेलं चांगलं. आता तासभर आराम कर, म्हणजे आपली रायडर स्ट्रीटला जायची वेळ होईल. ठीक 4 वाजता आम्ही नाथन गॅरेडेब याच्या खोलीशी जाऊन पोचलो. केअरटेकर मिसेस सॉन्डर्स निघण्याच्याच तयारीत होत्या, पण त्यांनी काहीही कुरकुर न करता आम्हाला आत घेतलं. होम्सने आम्ही घर सोडताना सारं काही होतं तसं ठेवू म्हणून आश्वासन दिलं. थोड्याच वेळात बाहेरचा दरवाजा बंद झाला आणि मिसेस सॉन्डर्स जाताना दिसल्या. आता त्या तळमजल्यावर फक्त आम्ही दोघंच होतो. होम्सनी झटपट सगळ्या खोलीची पाहणी केली. एका काळोख्या कोपऱ्यात एक कपाट होतं आणि ते भिंतीपासून थोडं पुढे होतं. आम्ही त्याच्या मागे दडून बसलो आणि होम्स हलक्या आवाजात पुढचे बेत सांगू लागला. या माणसाला कुठल्या तरी सबबीवर आपल्या गॅरेडेबला बाहेर काढायचं होतं. हा गॅरेडेबचा शोध वगैरे सगळं काही धूळफेक करण्यासाठी. आपल्या ग्राहकाचं मुलखावेगळं नाव हे त्याला निमित्त मिळालं एवढंच. त्यांनी अत्यंत धूर्तपणे ही योजना आखली. पण त्याला हवंय तरी काय? ते शोधण्यासाठीच तर आपण इथे आलोत. एकूण अभ्यास केला तर त्याचा आपल्या ग्राहकाशी काहीही संबंध नाही. त्याचा त्या मारल्या गेलेल्या इसमाशी काहीतरी संबंध असावा. कदाचित तो माणूस या इव्हान्सचा पूर्वी सहकारी असावा. या खोलीत त्यांचं काहीतरी गुपित दडलंय असा माझा तर्क आहे. आधी मला वाटलं होतं की या संग्रहात एखादी अत्यंत मौल्यवान वस्तू असावी आणि तिचं आकर्षण या गुन्हेगारांना असणार. पण तो रॉजर प्रिस्कॉट इथे राहत होता म्हटल्यावर काहीतरी अधिक गंभीर मामला आहे असं वाटू लागलं. आता आपण शांतपणे वाट बघत बसायचं आणि काय होतं ते बघायचं. पण आम्हाला वाट बघावी लागलीच नाही. आम्ही कपाटाआड दडतो न दडतो तोच बाहेरचा दरवाजा उघडण्याचा आणि बंद केल्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर किल्ली फिरवल्याचा आवाज आला आणि अमेरिकन वकील आत आला.
त्याने हळूच दरवाजा लावून घेतला. सभोवताली नजर टाकून सगळं काही ठीक असल्याची खात्री करून घेतली. अंगातला ओव्हरकोट बाजूला केला आणि मध्यभागी असलेल्या टेबलजवळ आला. आपल्याला काय करायचंय आणि ते कसं करायचंय याची त्याला स्पष्ट कल्पना होती. त्याने टेबल एका बाजूला केलं. खालच्या जाजमाचा चौकोनी तुकडा कापला आणि गुंडाळून बाजूला केला. मग आपल्या खिशातून जेमी काढून बसला आणि खाली बसून काहीतरी खुडबुड करू लागला. थोड्याच वेळात फळ्या बाजूला केल्याचा आवाज ऐकू आला आणि त्या जागी मोठं चौकोनी भोक दिसू लागलं. खुनी इव्हान्सनं, हो, तो इव्हान्सच असल्याची आता खात्री झाली होती. एक मेणबत्ती पेटवली आणि त्या भोकातून तो खाली उतरला. याच वेळेची आम्ही वाट बघत होतो. होम्सने हात दाबून मला इशारा दिला. दोघंही जोडीने हळूच त्या भोकाकडे निघालो. आम्ही कितीही काळजी घेतली तरी पायाखालच्या फळ्या जुन्या असल्याने त्यांचा आवाज झालाच. लगेचच त्या अमेरिकन इस्माचं मुंडकं त्या भोकातून वर आलं. आमच्याकडे बघताच त्याच्या नजरेत आश्चर्य आणि संताप दिसून आला. पण आपल्यावर 2 पिस्तुलं रोखलेली आहेत हे बघून तो ओशाळवाणं हसला. छान छान, तो धडपडत वर येत म्हणाला. तुम्ही एकटेच मला भारी आहात मिस्टर होम्स. माझी चाल ओळखलीत आणि मला खेळवत ठेवलं. माझ्यावर मात केलीत. आता हे घ्या. बोलता बोलता त्याने खिशात हात घातला आणि रिव्हॉल्वर बाहेर काढून झटपट 2 गोळ्या झाडल्या. माझ्या मांडीजवळून काहीतरी गरमागरम गेल्याचं मला जाणवलं. त्याच क्षणी होम्सच्या पिस्तुलाचा तडाखा इव्हान्सच्या डोक्यात बसला. तो हातपाय पसरून खाली आडवा झाल्याचं आणि त्याचा चेहरा रक्ताने माखल्याचं मी बघितलं. होम्सने त्याच्याजवळचं पिस्तूल आणि इतर हत्यारं काढून घेतली आणि माझ्याकडे आला. तुला लागलं नाही ना वॉटसन? मला खुर्चीकडे नेता नेता त्याने विचारलं. खरं सांग, तुला लागलं नाही ना? विशेष नाही होम्स, फक्त ओरखड आहे. त्याने खिशातून चाकू काढून माझी पॅन्ट फाडली आणि स्वतःची खात्री करून घेतली. खरंय, तो सुटकेच्या सुरात म्हणाला. जखम वरवरचीच आहे. मग तो आमच्या कैद्याकडे वळला. तो अजूनही नीट शुद्धीवर आला नव्हता. तुझं नशीब जोरावर आहे, होम्स त्याला म्हणाला. जर वॉटसनला काही झालं असतं ना तर तू या खोलीतून जिवंत बाहेर पडला नसतास. आता तुला स्वतःबद्दल काय म्हणायचंय? तो काय सांगणार होता, फक्त गुरगुरला एवढंच. मी होम्सच्या खांद्याचा आधार घेतला आणि आम्ही त्या भोकाजवळ गेलो. खाली एक तळघर होतं आणि ते इव्हान्सनी लावलेल्या मेणबत्तीच्या उजेडात चांगलं उजळून निघालं होतं. खाली जुनी पुराणी यंत्रसामग्री होती. कागदांची मोठमोठी बंडलं होती. रसायनांच्या बाटल्या होत्या आणि टेबलावर व्यवस्थित रचून ठेवलेली छोटी छोटी बंडलं होती. छापखाना, बनावट नोटा छापण्याची सामग्री, होम्स म्हणाला. खरंय, आमचा कैदी धडपडत उठून खुर्चीवर बसत म्हणाला. लंडनमधला सर्वात मोठा बनावट नोटांचा छापखाना. हा प्रिस्कॉटचा उद्योग होता. ती टेबलावर 100-100च्या नोटांची 2000 बंडलं आहेत. त्या कुठेही सहजपणे चालू शकतात. हे बघा, आपण तडजोड करूया. तुम्हाला त्यातली हवी तेवढी घ्या आणि मला इथून जाऊ द्या. आम्ही असले उद्योग करत नाही इव्हान्स, होम्स म्हणाला. या देशात तुला कुठेही दडी मारून बसता येणार नाही. तू ह्या प्रिस्कॉटला गोळी घालून मारलंस ना? हो, आणि त्याबद्दल 5 वर्ष तुरुंगातही जाऊन आलो. खरं तर त्यांनीच माझ्यावर आधी गोळी झाडली होती. वास्तविक मला सुवर्णपदकच मिळायला हवं होतं. त्याऐवजी 5 वर्ष तुरुंगात काढावी लागली. हा प्रिस्कॉट जिवंत राहिला असता तर सारं इंग्लंड बनावट नोटांनी भरून गेलं असतं आणि बँक ऑफ इंग्लंड बुडाली असती. त्याचा हा छापखाना फक्त मलाच माहीत होता. इथे येण्यासाठी मला काय काय उद्योग करावे लागले कल्पना आहे? हा म्हातारा इथे ठाण मांडून बसलाय. आपले किडे मकोडे सोडून जराही बाहेर पडायला तयार नाही म्हटल्यावर त्याला बाहेर काढण्यासाठी काय काय योजना आखायला लागल्या. त्याऐवजी त्यालाही गोळी घालून वाटेतून बाजूला केलं असतं तर बरं झालं असतं असं आता वाटतं. पण काय आहे ना मिस्टर होम्स, माझं हृदय की नाही मेणाचं आहे. दुसऱ्याने पिस्तूल उचलल्याशिवाय मी गोळी झाडत नाही. मी काय गुन्हा केला सांगा ना? मी हा छापखाना वापरला नाही. त्या म्हाताऱ्याला बोटही लावलं नाही. मला कुठल्या आरोपाखाली धरणार? वॉटसनच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल, होम्स म्हणाला. पण ते काम आमचं नाही. ते पोलीस बघून घेतील. सध्या आम्हाला तू शोधलेला हा छापखाना पुरेसा आहे. वॉटसन, स्कॉटलंड यार्डला फोन कर
ते याच्या शोधात होतेच. ही झाली खुनी इव्हान्स आणि त्याच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या 3 गॅरिडेव्हच्या योजनेची हकीकत. पुढे आम्हाला कळलं की बिचारे नाथन गॅरिडेव्ह त्यांचं सोनेरी स्वप्न भंग पावल्याच्या धक्क्यातून कधीच सावरले नाहीत. अखेर ते ब्रिक्स्टेन येथील वृद्धाश्रमात असल्याचं समजतं. प्रिस्कॉटचा छापखाना सापडला. त्याबद्दल स्कॉटलंड यार्डमध्ये सण साजरा करण्यात आला. तो अस्तित्वात आहे याची त्यांना कल्पना होती, पण प्रिस्कॉट मेल्यामुळे तो कुठे आहे हे मात्र समजत नव्हतं. इव्हान्सनं केलेल्या कामगिरीमुळे ते आता सुखानं झोपू शकत होते, कारण तो छापखाना इंग्लंडच्या सुरक्षेला धोकाच होता. खरं तर त्यांनी वर्गणी काढून इव्हान्सला हवं असलेलं सुवर्णपदक दिलं असतं, पण गुणांची जराही कदर न करणाऱ्या न्यायालयानं मात्र त्याला पुन्हा तो जिथून आला तिथेच परत पाठवलं.